नमस्कार. आज 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या तथा कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सहकार भारतीच्या माध्यमातून गेल्या 6 दिवसापासून एक सिरीज आरंभ केलेली होती आणि एक अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम जो सहकार्यात कार्य करणाऱ्यांशी एक सुसंवाद साधला जावा या माध्यमातून आज आपण मला अतिशय चांगली संधी मिळाली 1 मे महाराष्ट्र दिनाच्या प्रित्यर्थ आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची. मला जो आज विषय दिलेला आहे तो करोना सदृश्य परिस्थितीत सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने व उपाययोजना. मला खूप चांगल्या प्रकारे जाणीव आहे की मी तुमच्याशी संवाद साधत असताना या क्षेत्रामध्ये असंख्य वर्षापासून कार्यरत असणारी दीर्घ अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आज या संवादामध्ये सहभागी होत आहेत आणि सहकाराचं जे बीज आपल्या अंतःकरणात रोवल्या गेलेलं आहे त्यामध्येच या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे असं मला ठामपणे वाटतं. त्यामुळे मला जो हा विषय देण्यात आलेला आहे की करोना सदृश्य परिस्थितीत सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने व उपाययोजना. आपल्यापैकी मेजॉरिटी लोकांना कल्पना आहे की एकूणच जगावरती जे एक घोर अरिष्ट महासंकट ओढवलं गेलेलं आहे यामध्ये आपली जी पॅनिक अवस्था झालेली आहे आणि असंख्य प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहिलेले आहे. आणि आता नेमकं काय होणार म्हणजे उद्या किंवा आपलं भविष्य किंवा आपलं फ्युचर त्यापुढे एक मोठा क्वेश्चन मार्क आपल्याला दिसतो किंवा आपल्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्यांना किंवा बऱ्याच अंशी आपल्या सभासदांना सुद्धा हा प्रश्न पडणं स्वाभाविक वाटतं. आपल्याकरता खरंच हे आव्हान नवीन आहे का? मला वाटतं की नाही. आपण याही पेक्षा अशीच असंख्य आव्हानं आपल्या सहकार क्षेत्राने बघितलेली आहे. इतकंच की ती आव्हानं आपल्याला सहकार क्षेत्रापुरता मर्यादित होती, पण आजचं जे आव्हान आपल्या समोर ठाण मांडून बसलेलं आहे हे जागतिक स्वरूपाचं आहे, अर्थव्यवस्थेला खिळखिळं करणारं आहे आणि म्हणूनच आपल्याला थोडंसं गांभीर्याने या विषयाकडे बघणं आवश्यक वाटतं. 1 मे मला आठवतं की 1 मे 2015 मी या गोदावरी अर्बन ला ॲज ए मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जॉईन झालो. त्यापूर्वी माझी पार्श्वभूमी ही सहकारी बँकिंग क्षेत्रातली होती आणि मला सांगताना अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की 5 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये आज नांदेडला याचं मुख्यालय आहे तेव्हा सुद्धा इथल्या ज्या बँका आहेत किंवा बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला होता की बाबा नेमकं हे काय करणार. कारण की मला असं आठवतं की त्यावेळी मी जेव्हा जॉईन झालो तेव्हाची स्थिती आणि आजची स्थिती ही जर आपण बघितली तर यामध्ये ट्रिमेंडस ग्रोथ आहे याच भूमीमध्ये आपण निर्माण केलेलं आहे. इथलेच जे काही आपले सहकारी होते त्यांनाच आपण डेव्हलप करून त्यातनं हे साध्य केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 25 वर्षापूर्वी बिल गेट्सनी म्हटलेलं होतं की भविष्यामध्ये बँकिंग असेल पण बँका नसतील आणि त्यावेळी प्रचंड टीका बिल गेट्सवर झालेली होती की काय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज जर आपण मागे वळून बघितलं आणि बिल गेट्सचं वाक्य जर आपण चिंतन केलं तर त्यांनी आपल्याला म्हटलेलं होतं की भविष्यामध्ये बँकिंग असेल पण बँका असणार नाही. आज आपण जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पेमेंट्स सिस्टमचा अविभाज्य घटक झालेलो आहे त्यानुसार आपल्याला याची अनुभूती आज आलेली आहे आणि भविष्यात ती यापेक्षा जास्तीत जास्त, कारण की येणारी जी पिढी आहे त्या पिढींना सगळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लागणार आहे. आपण परंपरागत जे सहकार किंवा जे काही आपण बँकिंग करतो आहे आपल्याला आता कात टाकण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला एका नव्या भूमिकेने नवीन तंत्रज्ञानासह या आव्हानांना फेस करायचं आहे. होतं काय मित्रांनो बरेचदा की आपण पुष्कळदा टेक इट ग्रँटेड किंवा गृहीत धरत असतो. आपण गृहीत धरत असतो की आणि बरेचदा काय वाटतं की जे आलेलं संकट आहे ते आपण त्यातनं आपले जे सहकारी असतात ते तुम्हाला एक याचं सत्य आणि ज्वलंत उदाहरण देतो. याला आपण सोशल सायकोलॉजीशी रिलेट करू शकतो. एकदा अमेरिकेमध्ये काय झालं की एक गृहिणी आपलं कामकाज आटपून एका कॉम्प्लेक्सच्या खालून, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होतं ते,
ती तिथनं जात होती घरी आणि तिकडनं एक पुरुष आला आणि त्या पुरुषाने तिला अक्षरशः भोसकलं, तिला मारलं. क्षणार्धात ती किंचाळल्यावरती एक साधारण 40 एक खिडक्या दरवाजे उघडले आणि सगळी लोक बघत राहिली की बाबा नेमका काय प्रकार आहे आणि काय झालेलं आहे. तर त्यामुळे याला आपण सोशल सायकोलॉजीशी या प्रकारे रिलेट करू शकतो की त्या 40 जणांनी, त्या बघ्यांनी एकानेही त्या महिलेला जाऊन तिथे वाचवलेलं नव्हतं. त्या सगळ्यांनी सतत फक्त ऑब्झर्व केलं की बाबा काय होत आहे. यानंतर अमेरिकन गव्हर्नमेंटने आणि विशेषतः सायकॅट्रिस्ट लोकांसमोर हा एक यक्ष प्रश्न होता की असं का घडलेलं असेल की त्या 40 लोकांपैकी एकही व्यक्ती कोणीही या प्रसंगी वाचवायला आलेलं नाही आहे. त्यामुळे जेव्हा त्याचं संशोधन केलं तेव्हा त्यामध्ये त्याच्यात उत्तर आलं की कदाचित या 40 लोकांपैकी एकटी व्यक्ती जर तिथे असती तर ती वाचवायला आलेली असेल. होतं काय की बऱ्याच अंशी जेव्हा एक समूह म्हणून आपण काम करत असतो तेव्हा आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे किंवा आपल्यावरती जे कुठलं दायित्व आहे, समकक्ष आपल्यासोबत असणाऱ्या मंडळींकडे आपण आशाभूत नजरेने बघतो किंवा आपल्याला असं वाटतं की बाबा आहे ना, ते लोक करतील. असंच एक आपल्या भारतीय इतिहासामध्ये सुद्धा उदाहरण होतं की एक राजा होता आणि त्या राजाने पुत्रप्राप्ती करता आणि आपल्या प्रजेच्या समृद्धीकरिता एक जे ऋषी होते त्यांना म्हटलं की बाबा मला असं काहीतरी तुम्ही वर प्रदान करा किंवा असं मला काहीतरी आशीर्वाद द्या की ज्या माध्यमातून माझ्या राज्याची समृद्धी आणि उत्कर्ष साध्य होईल. त्या ऋषीने त्याला सांगितलं की बाबा तुमच्या गावामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्यावरती त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि यासाठी तुम्ही एकट्याने करून चालणार नाही. आपल्या गावातल्या प्रत्येक व्यक्तींनी जर तिथे आलं आणि प्रत्येक व्यक्तीचं जर त्यामध्ये अंशदान असलं तर तुम्हाला हे सगळं साध्य होणं गरजेचं आहे. दुसरी नंतर मग तो दिवस ठरला, तो मुहूर्त ठरला आणि दवंडी पिटवण्यात आली की बाबा आपल्या राज्याच्या समृद्धीकरिता, आपल्या राष्ट्राच्या समृद्धीकरिता आपल्याला अशा प्रकारचा एक अभिषेक करायचा आहे आणि याकरता आपल्या सगळ्यांनी थोडं थोडं एक गडवाभर दूध घ्यायचं आणि आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक म्हणून सकाळी 4, 4:30, 5 वाजल्यापासून आपल्याला तो अभिषेक आरंभ करायचा आहे. मग गावामध्ये सगळ्यांना असं वाटलं की बाबा ठीक आहे. काही लोकांनी सकाळी उठले आणि मग त्यांच्या मनात आलं की बाबा अख्खं गाव अभिषेक करणार आहे आणि सगळ्यांनाच गडवाभर दूध तिथे अर्पण करायचं आहे. मी जर एक पाणी घेऊन गेलो तर काय फरक पडेल. आणि ही असं होता होता काय झालं की बऱ्याच लोकांनी 98% लोकांनी अक्षरशः गडव्यामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी त्या अभिषेकाकरता जो काही आहोत तयार केलेला होता, जे काही कलश मोठा तयार करण्यात आलेला होता, त्या कलशावरती सगळ्यांनी जाऊन त्यांना वाटलं की कोण बघताय. आणि जेव्हा अभिषेक आरंभ करण्याची वेळ आली जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आला तेव्हा तिथे दुधाच्या ऐवजी सगळा पाण्याचा अभिषेक सुरू झाला. हे मी 3 उदाहरणं आपल्याला जे सांगितलेले आहे हे सांगण्यामागचा हेतू हा आहे की आता आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या आहे, आव्हानं आपल्यापैकी असंख्य लोकांना माहिती आहे की पहिलं आपलं जे आव्हान असणार आहे म्हणजे आपल्या ज्या मागच्या फायनान्शियल इयरमध्ये सुदैवाने शेवटच्या 15 दिवसामध्ये आपल्याला लॉकडाऊन किंवा कोरोनाचा फटका बसलेला आहे. मागचं फायनान्शियल इयर आपलं बऱ्यापैकी चांगलं गेलेलं आहे. आपण एप्रिल महिना किंवा मे महिना हा जो कालावधी आहे हा आपला नवीन फायनान्शियल इयर करता आपण बजेट तयार करत असतो. आपण नवीन फायनान्शियल इयरचं बिझनेस ग्रोथ ॲक्शन प्लॅन आपण तयार करत असतो. अशा स्थितीमध्ये आता यावर्षी आपल्याला जे प्लॅन करायचं आहे त्यामध्ये आपल्याला इमिजिएट होणारे जे इफेक्ट आहे, जे शासनाने, केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा रिझर्व्ह बँक यांनी ज्या काही आपल्याला मॉनिटरियम पिरियडच्या माध्यमातून एक कुशन किंवा एक सपोर्टिव्ह एक दिलेला आहे. पण मला असं वाटतं की सद्यस्थिती बघता हा कालावधी 3 महिन्याचा सफिशियंट ठरणार नाही. साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्ह आपल्याला दिसतील आणि हा जो 3 महिन्याचा मॉनिटरियम पिरियड आहे हा कदाचित आपल्याला वाढवावा लागेल. ही मानसिकता आपल्याला करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट की दरवर्षी आपण आपल्या फायनान्शियल इयरमध्ये जो आपल्या मागच्या 3 वर्षाचा ओव्हरऑल ग्रोथ बघून आपण जो एक प्लॅन तयार करत असतो, तर हे जे फायनान्शियल इयर आहे मला असं वाटतं की पहिलं चॅलेंज आपल्यासमोर हे असणार आहे की मागच्या 31 मार्चला आपली जी काही स्थिती होती ती टिकवून ठेवणे पहिली गोष्ट. आणि त्याच दरवर्षीचा जो अपेक्षित ग्रोथ असतो त्यापेक्षा आपल्याला
साधारणतः 70 ते 80% सेटबॅक बसण्याची शक्यता ही आपण गृहीत धरून चालायला हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ओव्हरऑल जागतिक लेवलवर याचा जरी फटका आपल्याला बसलेला असेल तरी आपण आता आपल्या बाबतीमध्ये याचा विचार करू की आपण नेमकं याकडे कुठल्या अँगलने बघू शकतो किंवा आपली बलस्थानं काय आहे. आपण जर आपलं सॉट ॲनालिसिस जर करायला गेलो तर आपली स्ट्रेंथ जर आपण बघितलं तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जगामध्ये दुसऱ्या नंबर आपला लागतो की आपण आपलं जे उत्पादन क्षमता आहे शेती रिलेटेड, त्यानंतर मेडिकलचं जे क्षेत्र आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये जगामध्ये आपला दुसरा नंबर लागतो. ओव्हरऑल या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनकडे पूर्ण जगाचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आता संशयास्पद झालेला आहे आणि त्यातनंच जपानने जे अनाऊन्समेंट केलेलं होतं की चीनमध्ये जे उत्पादन आहे, कारण की जगातलं सगळ्यात मोठं उत्पादनाचं हब हे चीन होतं आणि इथून पुढे विशेषतः अमेरिका असेल, जपान असेल किंवा जे काही लिडिंग कंट्रीज आहे यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्ये होतं हे तिथून इमिजिएटली शिफ्ट होण्याची चिन्ह आहेत ज्या जपानने ऑलरेडी अनाऊन्स केलेलं आहे. अशा स्थितीमध्ये भारतासारख्याला देशाला, कारण की इथे एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युवाशक्ती उपलब्ध आहे, आपल्या इथे इलेक्ट्रिसिटी असेल, पाणी असेल, जागा असेल, या सगळ्या ज्या प्राथमिक गरजा आहे याची पूर्तता होऊ शकते. अतिशय चांगलं शासन आपल्याला केंद्रामध्ये आपल्याला लाभलेलं आहे, ज्यांना दूरदृष्टी आहे, विजन आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये त्या डिझास्टर मॅनेजमेंट करता चांगले चांगले दीर्घानुभव संपन्न व्यक्तिमत्व आज केंद्रामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीला जसं टेक इट ग्रँटेड किंवा गृहीत धरून चालत होतो, आता आपल्याला इथून पुढे मला असं वाटतं की एक प्रश्न आलेला आहे श्रीकांत सातपुते यांचा सॅलरीशी रिलेटेड, मी त्यावरती पण येणार आहे. आपल्याला या स्थितीमध्ये ज्या काही शंका असतील, ज्या काही आपल्या मनामध्ये किंतु परंतु असेल तर सहकार भारती ही भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाची, आपल्या अडीअडचणींची सोडवणूक करण्याकरता तुम्हाला सातत्याने सहकार भारती ही मार्गदर्शन करत राहणार आहे, भविष्यातही आपल्याला मार्गदर्शन करेल. तर मला आपल्याला हे सांगायचं आहे की सर्वप्रथम आपल्या पुढे पहिलं जे चॅलेंज असणार आहे ते असणार आहे की यापूर्वी आपण जे काही कर्ज वितरण केलेलं आहे त्याच्या रिकव्हरीशी संबंधित असणार आहे आणि बऱ्याचदा लोकांना सोयीचे जे असणारे कायदे किंवा नियम आहे ते त्यांना त्यांच्या पद्धतीने ते व्याख्या करून घेतात. ओव्हरऑल 95-96% आपला जो सभासद वर्ग आहे हा अतिशय प्रामाणिक आहे, होतकरू आहे, त्याला जाणीव आहे आपण त्यांना आजपर्यंत केलेल्या सहकार्याची. त्यामुळे होतं असं की एक साजिद शेख यांचा प्रश्न आला आहे की 70 ते 80% सेटबॅक कॅन इट बी कन्वर्ट इनटू ऑपॉर्च्युनिटी ऑफ ग्रोथ. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट साजिद शेख, मी आपल्या मताशी सहमत आहे की हा जो काही सेटबॅक ओव्हरऑल जगावरती येणार आहे याचं जे ज्याला आपण इष्टापत्ती असं म्हणू, कुठल्याही संकटामध्ये एक जी संधी असते ती नेमकी संधी आता आपल्या भारताकरता इथे उपलब्ध झालेली आहे. तर पहिलं जे आपल्यासमोर चॅलेंज असणार आहे ते आपल्या सभासदांना संपर्क साधून त्यांना भक्कमपणे आम्ही आपल्या सोबत आहोत, कारण आपलं जे मूलसूत्रच आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि सहकाराकडे किंवा एकूण आपल्याकडे जगाची किंवा लोकांची बघण्याची जी भूमिका आहे ती ही आहे की आपण सहकारात कार्य असण्यावर आपली जबाबदारी या प्रसंगी जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिलं जे चॅलेंज आपल्या पुढे असणार आहे ते असणार आहे की रिकव्हरीशी निगडीत येणाऱ्या फायनान्शियल इयरमध्ये आपल्या स्टँडर्डसोबतच सबस्टँडर्डच्या प्रोव्हिजन्स या वाढू शकतात, वसुलीचं प्रमाण हे काही प्रमाणात कमी होऊ शकतं. आपल्या सभासदांना मीडियाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेने बँकांकरता जे अनाऊन्स केलेला मॉरिटोरियम पिरियड आहे तो कुठल्या अँगलने घेतात. बऱ्याच अंशी ग्रामीण भागामध्ये असं त्यांना वाटू शकतं की यात 3 EMI आपल्या माफ झालेले आहे किंवा काही व्याज माफ झालेलं आहे, असं काहीतरी किंतु परंतु गैरसमज हा होऊ शकतो. त्यांना आपल्याला विश्वासात घेऊन सांगायचं आहे की आपल्याला नेमकं या प्रसंगामध्ये ही वेळ निघून जाणार आहे, कायमस्वरूपी ही वेळ अशीच असणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला या प्रसंगामध्ये खंबीर राहायचं आहे, काळजी न करता काळजी घ्यायची आहे आणि रिकव्हरीसोबतच
पुढचं जे आपल्यासमोर आव्हान असणार आहे की आपल्याला त्या फायनान्शियल इयरमध्ये जो ओव्हरऑल बिझनेसचा ग्रोथ अपेक्षित असतो तो या फायनान्शियल इयरमध्ये आपण त्याची मोठ्या प्रमाणात किंवा मोठी अपेक्षा करणं अनुचित ठरेल. मागच्या वर्षी जी काही आपली बॅलन्स शीट होती ती पहिलं प्राधान्य आपलं हे असेल की त्याला कायम ठेवणे. सेकंड नंबरला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे की आपला जो एकूण कर्मचारी, अधिकारी, संचालक हा जो सगळा वर्ग आहे आपल्या संस्थेचा, त्या सगळ्यांना सर्वप्रथम आपल्याला विश्वासात घ्यायचा आहे. कालपर्यंत आपण ज्या भूमिकेतून कार्य करत होतो ती भूमिका आणि आज इथे आपल्यासमोर हे महाकाय संकट उभं असताना इथून आपल्या पुढे असणारं मार्गक्रमण याकरता आपल्याला एक चांगला ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे. आपल्याकडे जे काही अद्ययावत तंत्रज्ञान असेल त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण आपल्या कामकाजामध्ये आणू शकू. एक राहुल शिनारे पाटील यांचा प्रश्न आलेला आहे की सहकारमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापर करून काय उपाययोजना करता येतील की सोसायटीज आपला नफा मिळवू शकेल आणि कर्ज वसुली मोठ्या प्रमाणात करता येईल. नक्कीच काळाची ही गरज झालेली आहे. टेक्नॉलॉजी आणि अद्ययावत तंत्रज्ञान हे आपण जितकं स्वीकारू तितकं आपण अधिकाधिक येणाऱ्या पिढीच्या जवळ जाणार आहोत. सहकाराला जर आपण विभागलं म्हणजे 3 विभागात तिसरी जनरेशन आपण म्हणू शकतो, पण आपण जर 2 विभागात आजच्या स्थितीमध्ये विभागलं तर आधीच्या काळी एक सहकाराअंतर्गत सहकार किंवा एकमेकांकरता आपण परिचित म्हणून एकत्र येऊन त्या काळामध्ये जी सहकारी संस्था स्थापन करत होतो आणि आपल्या समाजहित त्या संस्थेच्या माध्यमातून साध्य करत होतो ती वेळ आणि आजची वेळ, आज खरोखर जो संवाद आहे किंवा जो संपर्क आहे हा सगळा तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला माध्यमं बदललेली आहे. आधी आपण प्रत्यक्ष जाऊन सभांच्या माध्यमातून संपर्क साधत होतो, तितका आपल्याकडे एक ॲप्रोच किंवा तितका रीच आपल्याकडे उपलब्ध होता. किंबहुना जर सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने लोकांच्या संपर्कामध्ये त्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करू शकतो. नेमकी गरज ही आहे की त्यांची आजची गरज काय आहे, आपल्याकडे उपलब्ध असणारी आपली प्रॉडक्ट काय आहे, ती कालबाह्य तर नाही ना, आणि समाजाला आज आवश्यक असणारं जे काही असेल तेच आपण त्यांना देण्याचा जर प्रामाणिक प्रयत्न केला, त्यामध्ये जर आपण सर्व्हिसेसच्या माध्यमातून असेल विनम्र तत्पर सेवा जर आपण त्यांना दिली तर मला असं वाटतं की हे आव्हानसुद्धा आपण लिलया पेलू शकू, यात माझ्या मनात कुठलीही शंका. आता मी ज्या मुद्द्याकडे येणार आहे तो मुद्दा कदाचित तुम्हाला इथे विषयांतर झाल्यासारखा वाटेल, पण मला माझा जो काही अनुभव आहे किंवा मी जे काही इथे साध्य केलेलं आहे त्यामुळे मला तो शेअर करावा असा वाटतो. कारण 1 मे म्हणजे आज मला इथे ह्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करून 5 वर्ष पूर्ण झालेली आहे. आज मी 6व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की मराठवाडा म्हणजे महाराष्ट्रातला एक उपेक्षित मागासवर्गीय भाग आणि त्यातल्या त्यात नांदेड म्हणजे जे आउटस्कर्टला आणि 3 राज्यांची सीमा असलेला हे बॉर्डर आहे. मी इथे जॉईन झालो तेव्हा मला असं आठवतं की 2,07,00,000च्या ठेवी होत्या आणि आज केवळ 5 वर्षामध्ये आपण कल्पना करू शकणार नाही, जी लोक संपर्कात आहे किंवा ज्यांना गोदावरीचा इतिहास माहिती असेल किंवा जी सातत्याने संपर्कात असेल त्यांना कल्पना असेल. मित्रांनो, मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो आणि अतिशय आनंद होतो की या माझ्या समस्त संचालक मंडळ, आमचे संस्थापक चेअरमॅन हेमंत पाटील सर असतील, राजश्रीताई पाटील मॅडम असतील आणि माझे जे काही सर्व सहकारी आहेत, विशेषतः राज्य फेडरेशन, सहकार भारती, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने या 31 मार्चला 856 कोटीच्या ठेवी गोदावरी अर्बनने पूर्ण केलेल्या होत्या. केवळ ठेवी या न करता ओव्हरऑल रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेलं, सहकारी कायद्याला अपेक्षित असलेलं जे ग्रोथ आहे, ज्याला आपण आयडियल ग्रोथ म्हणतो, ज्याला आदर्श ग्रोथ म्हणतो, जे कर्ज वितरण हे 612 कोटीचं होतं, CD रेशो हा 66% होता. ओव्हरऑल NPA पर्सेंटेज ग्रॉस, म्हणजे मी नेट NPA सांगत नाही किंवा ऐकायला मला आवडत नाही, ग्रॉस NPA हा 2.64 होता. या फायनान्शियल इयरमध्ये कदाचित त्याचं प्रमाण वाढलं तर आम्ही त्यात प्रोव्हिजनसुद्धा या खूप चांगल्या करून ठेवलेल्या असल्यामुळे कुशन एक प्रकारचं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना नेमकं काय करायचं आहे की पहिलं जे आव्हान आपल्यासमोर रिकव्हरीच्या संदर्भातलं असणार आहे, त्यामुळे आता ही जी लॉकडाऊनची संधी मी याला म्हणतो,
या वेळी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी रोज जर 200-400 सभासदांना दूरध्वनीच्या माध्यमातून टेलिफोनिक संपर्क साधला, त्यांची आत्मीयतेने जर आपण काळजी घेतली आणि खरोखर त्यांना कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवून दिली, म्हणजे अदर दॅन बँकिंग तुम्ही जर त्यांना कॉल केला, एक कर्टसी कॉल ज्याला कर्टसी कॉल आपण ज्याला म्हणतो, हा जर कॉल आपण त्यांना केला आणि त्यांच्या हृदयामध्ये आपलं जे स्थान आहे ते वृद्धिंगत करणे हे पहिलं आपल्यासमोरचं आव्हान आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की असंख्य पर्याय त्यांच्या पुढे उपलब्ध असतानाही आज ते आपल्याशी जुळल्या गेलेले आहे, जे नक्की कुठेतरी एक धागा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे, त्या धाग्याला बळकट करण्याची ही वेळ आहे. आपल्याला एकूण 3 महिन्याचा जो कालावधी मॉरिटोरियम पिरियड होता, म्हणजे सहकारी संस्थांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला आधी 6 महिन्याचा जो NPAचा होता त्याला आता 9 महिन्यापर्यंतचं या फायनान्शियल इयर पुरता एक ग्रेस पिरियड आपल्याला सहकारी आयुक्तांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याकडे सफिशियंट वेळ आहे असं मला वाटतं. ही जी पॅनिक पोझिशन आहे, म्हणजे मी आज सकाळीच जो काही स्टडी केलेला आहे, म्हणजे कालचा जो माझा स्टडी होता तो एम्सची जी तज्ज्ञ मंडळी होती त्यांनी सांगितलेलं होतं की 15 मेच्या नंतर ट्रेमेंडस डाऊन या कोरोनाच्या बाबतीमध्ये पेशंटच्या संख्येच्या बाबतीमध्ये प्राप्त होईल. आणि आजची जी मी मॉर्निंगला न्यूज बघितलेली आहे, जी मुंबई युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी दिलेली आहे, त्यांचं जे अनुमान आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की किमान 21 मे नंतर आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 90 ते 95% करोनामुक्तीच्या दिशेने यश प्राप्त झालेलं असेल. या दोन्ही आशावादी बातम्या जर आपण बघितल्या तर मला असं वाटतं की पुढचा साधारणतः एक 3 ते 6 महिन्याचा जो काळ असेल तो आपल्याला पूर्वपदावर यायला लागेल. साधारणतः 9 महिन्यामध्ये आपल्या एकूणच ओव्हरऑल मार्केटमध्ये जी काही आज जी निराशता किंवा जे नैराश्य आपल्याला दिसतं ते चैतन्य फुललेलं असेल. आणि मी आपल्याला बोलताना म्हटलं होतं, एक प्रश्न मध्यंतरी आला होता त्यापूर्वी, की एक विषयांतर होईल असं जरी आपल्याला वाटत असलं तरी मला असं वाटतं की इथे जे काही यश मी किंवा आम्ही सर्वांनी मिळून प्राप्त केलेलं आहे त्या मागचं रहस्य जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर माणूस काम करत नाही, माणसाचं मन काम करतं. आणि आपलं जे मन किंवा आपले जे विचार आहेत, असं म्हणतात की युअर थॉट इज युअर डेस्टिनी. ज्या वेळी आपल्या मनामध्ये जे कुठले विचार सुरू असतात त्या विचारांचा प्रभाव आपल्या शरीरावर, आपल्या सभोवताल हा असतोच. त्यामुळे या काळात आणि इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एक डिप्रेशनकडे जाणारं जग आपण बघू असं HUनी सांगितलेलं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सांगितलेलं आहे. अशा वेळी मला असं वाटतं की आपल्याला आत्मचिंतनाची गरज आहे. आपल्याला ध्यान, मेडिटेशन करण्याची आवश्यकता आहे आणि विचारांचं प्रदूषण रोखण्याची आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. खूपदा काय होतं की म्हणजे म्हणतात की आपण 24 तासामध्ये साधारणतः 64,000 विचार हे आपल्या मनामध्ये सतत येत असतात. आपल्याला नेमकं काय करायचं आहे की साधारणतः 1-1 तासानंतर चेक करायचं आहे की या क्षणाला माझ्या डोक्यात जे कुठले विचार सुरू आहे, वेदर इट इज वॉन्टेड और पॉझिटिव्ह और अनवॉन्टेड, याचं जर आपण स्वतःला चेक करत राहिलो दर 1 तासानंतर आणि आपण जर अनवॉन्टेड विचार जे खरोखर आपल्याकरता उपयुक्त नाही किंवा ज्याने आपण काही साध्य करू शकणार नाही, ज्याचा इफेक्ट हा निगेटिव्हच होणार आहे, अशा विचारांना आपण कटाक्षाने हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर आपलं एक वैचारिक बैठक, आणि वैचारिक बैठक ही आपली सहकार्यात असल्यामुळे आपल्याला सातत्याने जी बौद्धिकं मिळतात, आपण प्रशिक्षण मिळतात, त्यामुळे वैचारिक बैठक ही आपली चांगली आहे. पण इथे आता मला जो उल्लेख करायचा आहे तो सातत्याने दर 1 तासाला आपण जर स्वतःला चेक केलं आणि आपल्या मनात जे कुठले विचार सुरू आहेत त्या विचारांवर जर आपण तटस्थ भूमिकेतनं परीक्षण करून जर बघितलं की हे विचार माझ्याकरता पोषक आहेत का, वॉन्टेड आहेत का, यामुळे माझा निश्चित ऑर्गनायझेशनचा फायदा होणार आहे का, हे जर आपण प्रयत्नांनी करत राहिलो तर निश्चित मला असं वाटतं की 21 दिवसानंतर किंवा साधारण 45 दिवसानंतर आपली विचार करण्याची जी पद्धत आहे, आपली जी थॉट प्रोसेस आहे ही कदाचित बदललेली असेल, जी आपल्या सगळ्यांकरता उपयुक्त असेल आणि जी आज काळाची आपल्याकरता गरज आहे. आपल्याला
गांधीजींनी सांगितलेलं सूत्र आठवत असेल की त्यांनी सांगितलेलं होतं की बुरा देखो मत, बुरा सुनो मत, बुरा बोलो मत. यामध्ये मी एक ॲडिशन करेल की बुरा सोचो मत. कारण विचार येण्याचं एक मोठं माध्यम आपले डोळे आहेत. डोळ्यांनी आपण जे काही बघतो, इमिजिएट बघितल्यावर आपला मेंदू हा विचार करणं आरंभ करतो. त्यामुळे आपल्याला बघताना चांगलं काय बघता येईल ते बघायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या मनात जे कुठले विचार सुरू असेल ते चांगलेच विचार करायचे, किंवा बुरा मत सोचो, म्हणजे वाईट आपल्याला कुठले चिंतन करायचं नाही आहे. खूपदा आपल्याला असं वाटतं की सांगणं फार सोपं आहे, त्याचा अवलंब करणं हे कठीण असतं. आणि आपण म्हणतो की बाबा तुम्ही एका कॅबिनमध्ये AC मध्ये बसून जे काही विचार मांडता, आणि आम्ही जे फील्डमध्ये ग्रासरूटला काम करतो, उन्हातानामध्ये आमच्यासमोर काय मांडून ठेवलेलं असतं याची तुम्हाला कल्पना आहे का? हा एक साधारणपणे येणारा प्रश्न असतो. मित्रांनो, मला असं वाटतं की त्या चेअरवर जाणारी जी व्यक्ती आहे ती याच मार्गाने तिथपर्यंत पोचलेली असते. त्यांना कुठला तरी अनुभव हा असतो, आणि त्यांच्या आयुष्यातले जे अनुभव किंवा त्यांच्या आयुष्यातली जी अनुभवाची शिदोरी असेल त्यातनं आपल्याला जे काही चांगलं 2-4 घेता येईल आणि त्याचा आत्मसात करून उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात करता आला तर खरंच सार्थकी ठरेल. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला पूर्ण आपला जो कर्मचारी वर्ग असेल, आपले दैनिक अभिकर्ता असतील, त्या सगळ्यांना आपल्याला विश्वासात घ्यायचं आहे. सर्वप्रथम त्यांचं मॉरल आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आपल्याला कृषीप्रधान भारत देश असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातला जो कृषीशी निगडीत आपला सभासद वर्ग आहे त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचं आपण वेगवेगळ्या शिबिरांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवता आपल्याला आली तर उत्कृष्ट होईल. ऑर्गॅनिक कडे जग हे झुकलेलं आहे, आणि आता जर त्यांना ऑर्गॅनिक प्रॉडक्ट कसं आपण उत्पादित करू शकतो त्याच्याशी निगडीत जर काही अर्थसहाय्य करू शकलो, एक चांगली चेन आपण इस्टॅब्लिश ग्रामीण भागामध्ये करू शकलो, जे प्रोड्युसर असेल, त्यानंतर त्याचं मार्केटिंग करणारी टीम असेल आणि प्रत्यक्ष विक्रेता असेल, यांचं एक जाळं आपल्याला चांगलं विणता येईल. त्यानंतर एक प्रश्न आता आलेला होता की सहकार क्षेत्रामध्ये वेतनावर काही परिणाम याचा होईल का? मला असं वाटत नाही की जर आपण यापूर्वीचा जो आपला ताळेबंद असेल 31 मार्चचा, तो जर आपला चांगला असेल, आजपर्यंत तुमची जी वाटचाल आहे ही जर सक्षम असेल तर कुठलाही वेतन कपातीशी निगडीत कुठलाही इमिजिएट निर्णय कुठल्याही संचालक मंडळाकडून होईल असं मला वाटत नाही. पण दर फायनान्शियल इयरमध्ये एप्रिल महिन्यात जे काही इन्क्रिमेंट आपल्याला मिळत असतात, बहुतांश लोकांची जी चांगली बॅलन्स शीट असेल, इन्क्रिमेंट देण्याच्या स्थितीत जरी आपण असाल तरी मला असं वाटतं की म्हणजे आम्ही आमच्यापुरता विचार करायचा झाला तर आम्ही एक पत्र त्यांना विश्वासात घेऊन दिलेलं आहे की आपली आजची जी बॅलन्स शीट आहे ही स्ट्रॉंग आहे, आपण आज इन्क्रिमेंट देऊ शकतो. पण मला असं वाटतं की आपण किमान 3 महिने वेट करावं, किंवा साधारणतः अर्धवार्षिक आपला जो ताळेबंद आहे तो तपासावा, आणि त्यावेळीसुद्धा आपण हा निर्णय घेऊ शकतो. नवनवीन योजना आपल्याला आरंभ कराव्या लागेल. म्हणजे आपले जे प्रॉडक्ट आहेत हे कालबाह्य आहे का हे आपल्याला बघावं लागेल. आज त्यांना इथून पुढे म्हणजे आपण बऱ्याच लोकांना कर्ज दिलेलं असेल, पण आता त्यांच्या पुढचं आव्हान कुठलं आहे की आज तर त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवणे, त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गरजा भागवणे हे त्यांच्यापुढे पहिलं आव्हान असणार आहे. आफ्टर लॉकडाऊन जेव्हा त्यांचे व्यवसाय आरंभ होतील तेव्हा त्यांचा स्टॉक हा कुठल्या स्थितीमध्ये आहे, जर तो नाशिवंत असेल, त्याचं जर नुकसान झालेलं असेल तर तेव्हा त्यांना वर्किंग कॅपिटलची सुद्धा आपल्याला गरज पडेल. बऱ्याच अंशी आपल्याला कर्जाचं रिशेड्यूल करावं लागेल. त्यांना आणखी थोडासा आपल्याला ऑक्सिजन स्वरूपामध्ये अर्थपुरवठा करण्याची सुद्धा आवश्यकता येऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की आजपर्यंत ते आपलं परंपरागत बँकिंग होतं त्यातनं आपल्याला कात टाकून एक नव्या जोमानी, नव्या आत्मविश्वासाने आणि नवीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतानाच सातत्याने सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्यांना सोबत घेऊन, कारण की हे सामूहिकतेमध्ये जी शक्ती असते, म्हणजे मला एक सामूहिकतेचं तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. एक कल्पना करा की एक काचेचा ग्लास आहे आणि एका काचेच्या ग्लासमध्ये एक ग्लास आपण पाणी भरलेलं आहे.
त्यामध्ये जर तुम्ही 1 चमचा शाई घेतली, निळ्या रंगाची शाई असेल किंवा काळ्या रंगाची शाई असेल, ती शाई जर आपण त्या एका ग्लासमध्ये ओतली तर त्याचा परिणाम काय होईल की तो जो ग्लास पूर्ण पाण्याने भरलेला आहे तो त्या शाई ज्या रंगाची असेल त्या रंगाचं ते पूर्ण पाणी होऊन जाईल क्षणार्धामध्ये. आपण तीच 1 चमचा शाई जर आपण कुठल्या गोदावरी नदी असेल किंवा कुठली मोठी आपल्या शहरामध्ये वाहणारी नदी असेल, त्या नदीमध्ये जर आपण 1 चमचा शाई टाकले तर काय होईल मित्रांनो, त्या शाईचं अस्तित्वच कुठे आपल्याला त्या नदीमध्ये दिसणार नाही. जर आपण या कोरोना संकटाला घाबरून न जाता किंवा केवळ हा आपल्यापुरता मर्यादित प्रश्न असा गृहीत न धरता आपण सगळ्यांनी सामूहिक जर एकत्र आलो, सामूहिक शक्तीने जर आपण या संकटाचा सामना केला तर मला असं वाटतं की हे संकटसुद्धा निघून जाईल. त्यामुळे आपल्याला बरेचसे प्रश्न इथे आहेत. बऱ्याच प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करेल. विशेषतः अमृतकार पतसंस्थेचा सुद्धा एक प्रश्न आले. बरेचशा लोकांचे प्रश्न इथे येत आहेत आणि मला जाणीव आहे, मी सहकार्यातला कार्यकर्ता आहे, मी काम करणारा तुमच्यासारखा तुमच्यातलाच एक प्रतिनिधी आहे. केवळ जे काही 4 गोष्टी मला कळलेल्या असेल अनुभवाने त्या शेअर करायला तुमच्या पुढे आलेलो आहे. मी कुठलाही तज्ज्ञ नाही, मी कुठलाही एक प्राध्यापक किंवा कमांड ठेवणारा अधिकारवाणीने बोलणारा निश्चितच नाही आहे. त्यामुळे खूप लोकांना तर पहिला हा प्रश्न पडला असेल की अरे याला कसं काय आज इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की सहकार भारतीने मी गेल्या काही कालावधीमध्ये माझ्याकडनं जे काही माझा खारुताईचा वाटा म्हणून या क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं असेल, त्यात जे नवीन नवीन प्रयोग सातत्याने करत आलेलो आहे त्याचाच परिणाम म्हणून आज अनुभव शेअर करायला किंवा अनुभव कथन करता म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे, आपल्याशी संवाद साधतो आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न अद्यापही सुरू आहेत. उपाययोजनेच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपले जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे बदल करता येतील. व्याजदर ठरवत असताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा व्याजदर ठरवत असताना आपण काय करतो की आपले समकक्ष किंवा आपले प्रतिस्पर्धी त्यांच्याशी कम्पेअर करतो, पण हे योग्य ठरणार नाही. प्रत्येक संस्थेने, सहकारी संस्था असेल किंवा बँक असेल, त्यांनी स्वतःचा ॲव्हरेज बॉरोइंग रेट काय आहे, ॲव्हरेज लेंडिंग रेट काय आहे, आपलं इल्ड काय प्राप्त झालेलं आहे तो बघून, कारण की प्रत्येक संस्थेची, प्रत्येक बँकेचा ताळेबंद हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला काय अलाउ करतो रेट, तुमची बॅलन्स शीट तुम्हाला कुठला रेट डिपॉझिटचा असेल किंवा कर्जाचा असेल अलाउ करते, हे आधी पहिले बघणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण आपल्या संस्थेकरता आपल्या ताळेबंदानुरूप तो निर्णय घ्यावा असं मला आपल्याला सुचवावंसं वाटतं. कर्ज रिशेड्यूल करणे, त्याचबरोबर त्यांना परत आपल्याला कुठल्या प्रकारची हेल्प प्रत्यक्ष करता येईल त्याकरता आपल्याला, आणि आफ्टर लॉकडाऊन मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक मेळावे आपल्याला घ्यावे लागेल. वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांना तिथे आमंत्रित करून त्यांना कशाप्रकारे मॉरल सपोर्ट देता येईल, कशाप्रकारे त्यांच्या प्रश्नांची उकल आपल्याला त्या ग्राहक मेळाव्यामधनं आपल्याला साध्य करता येईल हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचं ठरणार आहे. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसोबत संवाद साधत असताना मला हे सांगायचं आहे की युअर थॉट इज युअर डेस्टिनी. तुम्ही जो विचार कराल तेच भविष्यामध्ये घडणार आहे. त्यामुळे आपण सगळेजण अतिशय चांगला सकारात्मक विचार करूया. भुदरगड असेल, माधवबाग असेल किंवा नुकतंच आपण जी बघितलेलं आहे मुंबईची पंजाब अँड महाराष्ट्र बँक असेल, अशी खूप मोठी आव्हानं सहकार क्षेत्राने आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. हेही आव्हान लिलया आपण पेलू शकू. इतर क्षेत्राच्या तुलनेमध्ये सहकार क्षेत्रावर मला जास्त विश्वास आहे, कारण आपल्याला याचा अनुभव असल्यामुळे हे सुद्धा आव्हान आपण लिलया पेलू शकू, यात मला कुठली शंका वाटत नाही. एक सेकंड. लोकांनी आपल्याकडे एक आश्वस्त नजरेने बघावं. प्रत्येकाने हा विचार करायचा आहे की मी प्रॉब्लेम म्हणून नाही, मी सोल्युशन म्हणून या जगासमोर येईल. प्रत्येक वेळा आपण त्या प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आपला कालपर्यंतचा काय होता हा अलहिदा, इथून पुढे आपला जो दृष्टिकोन असेल हा खूप महत्त्वाचा असेल. शेवटी तुम्हाला मला एक छान उदाहरण द्यायचं आहे. एक वेळा हे प्रॅक्टिकली माझ्यासोबत घडलेला हा प्रकार आहे.
इंदोरला मी गेलेलो होतो एक बऱ्याच वर्षापूर्वी, 10-15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तिथे प्रचंड मोठ्या वास्तूचं काम सुरू होतं आणि त्या वास्तूचं काम सुरू, लेबर लोक होते, उन्हाळ्याचे दिवस होते आणि ते लोक काय दगडचं चिन्नी हातोडी त्यांच्या हातात होती आणि एक जो दगड असतो त्याला एक चांगला आकार देण्याचं काम, त्या इमारतीच्या कामाचा पार्ट म्हणून ते लोक काम करत बसलेले होते. मी कुतूहल म्हणून जिथे कुठे आपण जातो आपल्याला तिथलं जाणून घेण्याची एक उत्कंठा असते आणि मला माणसं वाचायला खूप आवडतात, मला माणसं समजून घ्यायला खूप आवडतात. मी त्याला विचारलं, काय बाबा काय सुरू आहे इथे, तू काय करतो आहे? तर त्यांनी मला सांगितलं, क्या साहब बोले, पापी पेट का सवाल है बोले, अपने बाल बच्चों के लिए, रोजी रोटी के लिए मैं काम कर रहा हूँ बोले, अपनी किस्मत में तो वही लिखा है बोले. ठीक आहे, काय हरकत नाही. थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर दुसरा एक लेबर त्याच प्रकारचं काम तिथे करत असताना मला दिसला. सगळ्यांना रोजी ही सारखीच होती. त्याला विचारलं, अरे बाबा तुला काय रोजी मिळतं? तो म्हणाला की 270 रुपया मुझे मिळता है रोज का. पुढे गेलो, त्याला विचारलं, बाबा तुला रोजी किती आहे? त्यांनी पण सांगितलं की मला 270 रुपये मिळतात आणि तेच समकक्ष काम हा सुद्धा करत होता, त्याच्या हातात छन्नी हातोडा होता. त्याला विचारलं की तू काय करतोय इथे, काय होणार आहे? त्यांनी सांगितलं की बोले नाही साहब जी बोले की अभी मेरी तो जिंदगी गई बोले, लेबर नाही, हे जे मोलमजुरीचं काम करताना माझं आयुष्य तर गेलेलं आहे, पण माझे जे मुलं बाळ आहेत त्यांच्या नशिबी हे भोग येऊ नये, त्यांना एक चांगलं भविष्य प्राप्त व्हावं, त्याकरता मी इथे काम करत आहे आणि मी प्रयत्न करेल की मला जे काही इथून प्राप्त होतं त्यातनं माझ्या मुलाबाळांचा सांभाळ मी चांगला करून त्यांना शिक्षण देईल, त्यांच्यावर हे काम करण्याची वेळ येऊ नये, हा माझा प्रयत्न आहे. मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगितलं, तो त्याच्या तुटक्या फुटक्या ग्रामीण जी भाषा तिथली होती, हिंदी भाषा होती, त्यात तो बोललेला होता. तिथून थोडंसं माझं कुतूहल आणखी वाढलं. म्हटलं की चला आपण आणखी एक टोकावरती एक माणूस होता आणि तो खूप तल्लीन होऊन काम करत होता. मी डायरेक्ट बोललो नाही, मी थोडंसं ऑब्झर्व केलं त्याला बघून की तो इतका रममाण झाला होता त्याच्या कामामध्ये. म्हटलं अरे ये कुछ तो भी अलग असते दिख रही आहे. त्याच्याजवळ गेलो, म्हटलं का रे बाबा तू काय काम करतोय इथे? तर तू कुठलं काम इथे करतोय? तर बरीचशी प्रश्न मी वाचत होतो त्यामुळे थोडा व्यत्यय आला. तर त्यांनी सांगितलं की थोडंसं तो खिन्न झाला, म्हणजे एकदम त्याला बोलण्याकरता तो त्या स्थितीमध्ये, मानसिक स्थितीत नव्हता. त्याने आधी बघितलं की मी त्याची टिंगलटवाळी करायला आलेलो आहे का. त्याला असं वाटलं की नाही, हा आत्मीयतेने विचारतोय. मग त्यांनी सांगितलं की साहब बोले आज से 1.5 साल पहले मेरी जो माँ है उसे कैंसर हुआ था. मैं यहाँ से जो एक 100-150 किलोमीटर देहात में एक विलेज है वहाँ पे मैं रहता हूँ. मी आपल्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. त्यांनी मला सांगितलं की बाबा मी एक खेड्यावरती राहतो आणि त्या काळामध्ये तिथे मला माझ्या आईची जे उपचार करायचे होते, डॉक्टरनी सांगितलं की बाबा तुझ्या आईला कॅन्सर झालेला आहे आणि त्यामुळे तुला जर उपचार करायचे असेल, तिथे जुजबी उपचार केल्यावर त्याला सांगितलं की बाबा एक तुला मोठ्या शहरात जावं लागेल, इंदोरसारख्या शहरात जावं लागेल आणि तुला तिथेच तुझ्या आईवर उपचार करावा लागेल. त्या काळामध्ये इतकं दारिद्र्य होतं, म्हणजे आजही दारिद्र्य आहेच. त्याच्या सांगण्याचं मी एक सार तुम्हाला सांगतोय की खरंच माझ्या आईला मी इथपर्यंत आणू शकलो नाही, माझ्या आईवरती मी कॅन्सरचे उपलब्ध उपचार आहेत ते करू शकलेलो नाही आणि केवळ कॅन्सरचं रुग्णालय या परिसरामध्ये तेव्हा नव्हतं, त्यामुळे माझी आई एक्सपायर्ड झाली, तिचा मृत्यू झाला आणि मला आता आनंद होतो आहे की माझ्या आईचा उपचार न झाल्यामुळे कॅन्सरनी मृत्यू झालेला है. लेकिन साहब जी बोले यहाँ पे अभी कैंसर हॉस्पिटल बन रहा है बोले, और मैं ये कैंसर हॉस्पिटल का जो निर्माण हो रहा है उसमें मैं अपना एक थोड़ा सा तिळाचा किंवा खारुताईचा वाटा म्हणून मी इथे काम करतो आहे. मी चपापलो, मी शॉक झालो. मी ॲक्च्युली तिथे एक ॲडव्हान्स ट्रेनिंग करता गेलेलो होतो. म्हटलं अरे इथे या तिघांनीच मला खूप मोठी सबक, खूप मोठी शिक्षा किंवा खूप मोठा दृष्टिकोन दिलेला आहे. जे बघा की एकाच भव्य दिव्य वास्तूचं काम सुरू होतं. पहिला जो लेबर होता, पहिला जो मजूर होता, तो म्हणत होता की मेरे पापी पेट का सवाल है, उसके लिए मैं काम कर रहा हूँ, रोजी रोटी के लिए काम कर रहा हूँ. दुसरा जो होता त्याचं पाहण्याचा दृष्टिकोन काय होता की बाबा माझं आयुष्य तर गेलं, पण माझी येणारी पिढी जी माझी मुलं बाळ आहेत त्यांच्या आयुष्यात हे भोग येऊ नये म्हणून मी काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा जो होता त्याने काय सांगितलं की माझ्या आईचे उपचार मी करू शकलो नाही आणि इथे कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती होते, त्यामध्ये
मी माझा वाटा म्हणून हे काम करतो आहे. तिघही जण एकच काम करत होते, तिघांनाही सारखेच रोज किंवा मजुरी ही मिळणारी होती. एकाच प्रसंगी तिघांनाही विचारलेले प्रश्न होते, पण तिघांचाही जो त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता हा अतिशय वेगळा होता. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला इथून पुढे हे जे महाकाय संकट कोरोनाचं आपल्यासमोर आलेलं आहे, आता आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. आता आपल्याला काम करण्याची शैली बदलावी लागेल. आपल्याला स्वतःमधली सॉफ्ट स्किल ही डेव्हलप करावी लागेल. आपला आधीची जी काम करण्याची जी एफिशियन्सी असेल, क्षमता असेल, ती आता दुप्पट किंवा किमान तिप्पट करावी लागेल. मी, माझं घर, माझं कुटुंब इतकं आपल्याला मर्यादित न राहता आता तुम्हाला आफ्टर लॉकडाऊन बाहेर पडावं लागेल, लोकांपर्यंत पोचावं लागेल. त्यांच्या हृदयात तुमचं स्थान, संस्थेचं स्थान निर्माण करावं लागेल. त्यांच्याशी समरस तुम्हाला व्हावं लागेल आणि त्यांना कुठेतरी आश्वस्त किंवा आशेचा किरण किंवा एक पॉसिबिलिटी म्हणून तुमच्याकडे बघावं. या दृष्टीने जे जे काही शक्य असेल ते करण्याकरता आपण आता मानसिकरित्या तयार व्हावं. हेच मला असं वाटतं की उपाययोजना यावरची मोठ्या प्रमाणात ठरेल. कारण मेजॉरिटी लोक आता माझ्याशी संवाद साधताना किंवा लाईव्ह बघत असताना किंवा आफ्टर लाईव्हसुद्धा हा व्हिडिओ जेव्हा केव्हा तुम्ही बघाल तेव्हा आज जी काही या मुख्य जो मला आजचा चर्चेचा विषय दिलेला होता, यामध्ये आव्हानं कुठली आहे? आपल्यापैकी 98% लोकांना माहिती आहे की येणारं इमिजिएट पहिलं आव्हान जे आहे ते रिकव्हरीशी रिलेटेड आहे. दुसरं आव्हान आहे बिझनेस ग्रोथशी रिलेटेड आहे. तिसरं आव्हान असेल की इथून पुढचं भविष्य आपलं काय, त्याला लागणारा क्वेश्चन मार्क. ही 3 मोठी आव्हानं आहे ज्यावरती मी चर्चा याकरता करून वेळ वाया घालवला नाही की ती तुम्हाला माहिती आहे की आव्हानं कुठली आहे. उपाययोजनाच्या बाबतीमध्ये मी हटके जे काही स्वतः प्रयोग या क्षेत्रात केलेले आहे ते शेअर करण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. उपाययोजनामध्ये आपल्याला इथून पुढे जे खर्च आपण रुटीन करत होतो त्यामध्ये आपल्याला आपलं जे बजेट असेल त्यात किमान 30% खर्च तुम्ही कटाक्षाने टाळा, कमी करा. जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला खर्च करावाच लागेल, कारण की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की दात करून पोट भरणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपली नाळ ही समाजाशी जुळलेली असल्यामुळे जिथे सोशल कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल तिथे निश्चित तुम्हाला आवश्यक तो खर्च करावाच लागेल, किंबहुना ती आज काळाची गरज झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कुठे नेमकी काटकसर करता येईल, कुठे नेमकी आपल्याला बचत करता येईल. आज आपण केलेली काटकसर किंवा आज आपण केलेली बचत हेच आपल्या बॅलन्स शीटला प्राप्त होणारा नफाच्या माध्यमातून बळ असेल असं मला वाटतं. आणि जे काही छोटी छोटी मनमुठाव असतील, जे काही छोटे छोटे मतभेद असतील आपले आपसातले, काय एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की माणूस हा कुठलाच चुकीचा नसतो. तुम्ही त्याला जर बघा ना की वो गलत नाही आहे, वो अलग आहे. कारण मला सांगा की जर सगळे लोकांची विचार करण्याची ही वेगवेगळी पद्धत असू शकते ना, आपण प्रत्येकाने एक दुसऱ्याचा आदर हा करायलाच पाहिजे. सगळ्यांना एकच रंग आवडेल का? जर एकच रंग सगळ्यांना आवडला तर इथे बेरंग होऊन जाईल हे जग, ही दुनिया. त्यामुळे प्रत्येकाची जी काही वैचारिक भूमिका असेल ना त्याला आपण एक्सेप्ट आपण केलं पाहिजे. आपल्या हातात नेमकं काय आहे की लोकांना गुणदोषासहित आपण स्वीकारलं पाहिजे. जर आपण गुणदोषांसहित लोकांना स्वीकारलं तर मला असं वाटतं की अर्धी प्रश्न तर अशीच आपली सॉल्व्ह होऊन जातील. आणि त्यामुळे इथे मी सुरुवातीला जो उल्लेख केलेला होता की 3 महिन्याचा मॉरिटोरियमचा ग्रेस आपल्याला प्राप्त झालेला आहे, मला सुचवलेलं आहे काही लोकांनी की बाबा तो 9 महिन्याचा. मला खात्री आहे, मला माहिती आहे की सहकार आयुक्तांनी शासनाच्या माध्यमातून आपण आधीचं जे 6 महिन्याचा कालावधी होता तो 9 महिने केलेला आहे. पण काळासोबत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपल्याला ते 9 महिने गृहीत न धरता आपण, कारण की आपली स्पर्धा कोणाशी आहे मित्रांनो, जरी आपण सहकार क्षेत्रामध्ये छोट्या मोठ्या स्वरूपात संस्था म्हणून काम करत असलो तरी आपण जे प्रॉडक्ट घेऊन या बाजारामध्ये बसलेलो आहे ते प्रॉडक्ट घेऊन आपल्यासोबत स्पर्धक म्हणून जे बसलेले आहेत, ह्या आंतरराष्ट्रीय बँका असतील किंवा मोठमोठ्या राष्ट्रीयकृत बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील, मोठमोठी मायक्रो फायनान्समध्ये काम करणाऱ्या दिग्गज कंपन्या असतील, यांच्यासोबत आपली स्पर्धा आहे. त्यामुळे आपण त्यातनं बाहेर येऊन जो आपला स्पर्धक आहे त्याच्याकडे काय काय उपाय योजना त्यांनी आखलेल्या आहेत किंवा त्यांची निकष काय आहेत ती जर आज आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून जर तयारीने
पुढे गेलो तर मला असं वाटतं की ती आव्हानं थोडीशी कमी होऊ शकेल, प्रॉब्लेम्स मिनिमाइज होऊ शकेल आणि आपली जी एक सामूहिक संघशक्ती आहे, सहकाराची जी शक्ती आहे, ही शक्तीच आपल्याला मोठं बळ देणारी ठरेल. आज जो विषय मला दिलेला होता त्या कारण इथे सुरुवातीला मी आलेलो होतो तर इथे जी काही मला उपलब्ध कर्मचारी वृंद होता, म्हणजे मी जॉईन झालो तेव्हा 6 ते 7 कर्मचारी होते आणि आज ती संख्या जवळजवळ 627 पर्यंत झालेली आहे, जे कायमस्वरूपी सगळे सेवक आहे. माझ्या जॉईनिंगच्या वेळेस जो शिपाई होता ज्याला 3 ते 3,500 4,000 रुपये पगार होता, आज त्याचा पगार 12 ते 14,000 झालेला आहे. त्यामुळे कर्मचारी ही आपली असेट आहे, कर्मचारी ही आपली संपत्ती आहे आणि विशेषतः सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये आपला जो बेस आहे, आपला जो पाया आहे, तो दैनिक अभिकर्ता, ज्याला आपण पिग्मी एजंट म्हणतो, कोणी DRD एजंट या नावाने संबोधतात. तर आपला जो दैनिक अभिकर्ता आहे हा आपला पिलर आहे आणि त्याला आपण त्या आदरयुक्त भावनेतनं जेव्हा बघू, कारण आपला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो, आपला संपर्क कुठल्या सभा समारंभाच्या माध्यमातून येऊ शकतो, पण आज एक दैनिक अभिकर्ता सातत्याने दररोज 300 500 700 लोकांपर्यंत पोहोचतो आहे. तो तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथे पोहोचतो आहे, तुमचा चेहरा म्हणून तिथे पोहोचतो आहे, तुमची आयडेंटिटी म्हणून तो तिथे पोहोचतो आहे. जर तो सॅटिस्फाईड नसेल, तो जर प्रगल्भ नसेल, तो जर स्किल्ड नसेल, त्याला जर प्रॉडक्टचं नॉलेज नसेल, तर जे काही त्याच्याकडे उपलब्ध ज्ञान असेल त्याचप्रमाणे तुमची आयडेंटिटी ही मार्केटमध्ये इस्टॅब्लिश होईल. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या दैनिक अभिकर्त्यांना विश्वासात घ्या, त्यांना आपल्या प्रॉडक्टचं नॉलेज द्या, त्यांना ॲश्युअर्ड करा की येस आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत. भविष्यात कुठलेही निर्णय तुमच्याशी संबंधित जे घ्यायचे असेल ते तुमच्यावर थोपवले जाणार नाही. तुम्हाला विश्वासात घेऊन आपल्या सर्वांच्या सर्वांगीण हिताकरता जे उपयुक्त ठरेल त्याप्रमाणे त्याकरिता तसे त्या प्रसंगी आपण निर्णय घेऊ. हा आत्मविश्वास जर तुम्ही दैनिक अभिकर्त्यांमध्ये निर्माण केला तर मला असं वाटतं की हेच दैनिक अभिकर्ते या आपल्या सर्व संस्थांना, आपल्या सगळ्या ऑर्गनायझेशनला एक हृदयातलं स्थान देऊन भक्कमपणे ऊन वारा पाऊस काहीही असो, दिवस असो रात्र असो, तो जीव मुठीत घेऊन सातत्याने आपल्यासाठी काम करतोय. तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण चेंज केलाच पाहिजे, खंबीरपणे त्यांच्यासोबत असलो पाहिजे. या कालावधीमध्ये त्यांचं कलेक्शन झालेलं नाही आहे लॉकडाऊनमुळे, तर आम्ही इमिजिएट निर्णय घेतला की ज्याप्रमाणे आपण त्यांना फेस्टिवल ॲडव्हान्स देत असतो त्याप्रमाणे बिनव्याजी त्यांना आपल्याला काय मदत करता येईल ती एक त्यांचं लास्ट 3 महिन्याचं कमिशन बघून त्यातला एक ॲव्हरेज काढला आणि साधारणतः एक 7 ते 12,000 पर्यंत त्यांना एक आर्थिक अग्रिम म्हणून आम्ही त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. आपण सगळ्यांनी पण केलं असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे उपलब्ध असलेले जे काही साधन आहे त्यालाच जर आपली शक्ती मानलं आणि आपण या संकटाचा सामना त्या शक्तीनिशी सकारात्मकतेने सामूहिकतेने केला तर हे संकट पण असंच निघून जाईल. मला असं वाटतं की अकबराने एकदा बिरबलाला म्हटलेलं होतं की एक मला असं वाक्य सांगा की किती मोठं संकट आलं किंवा कितीही आनंदाचा क्षण आला तरीही माझं जे मानसिक संतुलन आहे ते कायम राहील, ते ढळणार नाही. तर बिरबलांनी त्याला अतिशय एक सुंदर वाक्य लिहून दिलेलं होतं, कारण की एकाच वाक्यात त्याला उत्तर पाहिजे होतं अकबराला. बिरबलांनी सांगितलं की ये वक्त भी निकल जाएगा, ही वेळ पण निघून जाईल. मला एक सांगा की आनंदाच्या क्षणामध्ये सुद्धा तो क्षण हा कायमस्वरूपी नसतो आणि दुःखाचा डोंगर जरी आपल्यावर कोसळला तरी ती पण अवस्था कायमस्वरूपी नसते. बिरबलांनी अकबराला जे दिलेलं उत्तर होतं की ये वक्त भी निकल जाएगा, तर मला आज त्याची आठवण झाली आणि मला ते वाक्य तुमच्यासोबत शेअर करायचं मी आवरू शकलो नाही स्वतःला मनाला की मित्रांनो ये वक्त भी निकल जाएगा. आपण यातनं निश्चित बाहेर पडणार आहोत आणि एक चांगला उद्याचा सहकार, जगाला मिळालेलं एक सहकार शक्तीचं उत्तर म्हणून आपल्याला ते स्थान प्राप्त करायचं आहे. आपल्या सगळ्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या या संकटातनं बाहेर पडल्यानंतर ज्या सक्षमतेने आपण मार्गक्रमण करणार आहोत त्याकरता पुनश्च एकदा महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.